हॅलो स्टुडंट, वेलकम टू व्हीएस लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरचा पुढचा थेरम म्हणजे प्रॉपर्टी त्याला आपण म्हणूया. प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल ही आपण आज शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरचे मागील व्हिडिओज अपलोड करतोय. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन मागील व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला मागील बेसिक पार्ट क्लिअर होईल तुमचा आणि पुढच्या व्हिडिओजला किंवा पुढच्या थेरम्सला पुढच्या कन्सेप्टला तुम्हाला त्याची मदत होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण तो पहिला सेकंड थेरम आपला पुढचा बघणार आहोत, तो आहे प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर बघा, थेरमचं स्टेटमेंट काय दिले विद्यार्थी मित्रांनो, द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड्स. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट काय दिलेले विद्यार्थी मित्रांनो, एका ट्रायंगल मध्ये त्याच्या एका अँगलचा जो काही बायसेक्टर असेल, ओके, बायसेक्टर समजा याला आपण म्हणलं ट्रायंगल ए बी आणि सी. ठीक आहे, तर या ट्रायंगल मध्ये याचा जो बायसेक्टर असेल हा एम म्हणू आपण याला. ओके, हा बायसेक्टर काय करेल, तर हा बायसेक्टर त्या अँगलच्या अपोजिट साइड्सला, तर या अपोजिट साइडला डिवाइड करेल. कसं डिवाइड करेल, तर बघा, या दोघं पार्टचा रेशो बीएम अपॉन MC equals to AB अपॉन AC. ठीक आहे, तर या प्रकारे हा थेरम आहे विद्यार्थी मित्रांनो. हा अँगल बायसेक्टर या अपोजिट साइडला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे आणि त्या दोन पार्ट्सचा जो काही रेशो असेल तो रेशो इक्वल असेल कुणाला, रिमेनिंग टू साइड्सला. असं आपल्याला या थेरम मध्ये प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग बघूया याचा प्रूफ. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की थेरम बघताना किंवा थेरम प्रूव्ह करताना त्याच्या स्टेप्स खूप महत्वाचे असतात. गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि त्याचं मग प्रूफ. ठीक आहे, तर या स्टेप्सने आपण जाऊया आणि थेरम बघूया. विंडो आफ्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या थेरमचं गिवन काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहूया. तर बघा, या ठिकाणी गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तर आपण एक ट्रायंगल आधी घेऊया. मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की फिगर हे खूप महत्वाचे असते आणि फिगर वरूनच किंवा डायग्राम वरूनच आपण पूर्ण थेरम हा प्रूव्ह करत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, एक ट्रायंगल आपण घेऊया. तुमच्या बुक मध्ये देखील ट्रायंगल दिलेला आहे, त्याच प्रकारचा आपण ट्रायंगल घेऊया आणि नेम्स पण घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करतानाही सोपं जाईल. तर या ठिकाणी एक ट्रायंगल आपण घेऊया. त्या ट्रायंगलला नाव दिलं मी. या ठिकाणी आपण हा एक ट्रायंगल घेऊया. या ट्रायंगलला मी नाव देतो ए बी आणि सी. तर यामध्ये आपण गिवन मध्ये काय लिहू शकतो, तर इन ट्रायंगल ए बी सी रे सीई. सीई कुठून, तर बघा, याला आपण हा रे सीई म्हणू शकतो, म्हणजे बायसेक्टर. कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे तो, तर या अँगलचा बायसेक्टर आहे. बघा, सी अँगलला त्याने बायसेक्ट केलेलं आहे आणि कोणत्या साईडला डिवाइड केलं आहे, साइड AB ला त्याने डिवाइड केलेलं आहे. ओके, आणि दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. ते दोन पार्ट काय, बीई आणि बीई आणि EA. ओके, तर या दोन पार्ट्स मध्ये त्याने डिवाइड केलेलं आहे. तर आपल्याला इथं गिवन मध्ये घ्यायचं आहे इन ट्रायंगल ABC रे CE. ओके, इंटरसेक्ट साइड AB at point E पॉइंट मध्ये तो CE रे साइड AB ला बायसेक्ट करतोय. ओके, अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर BE बघा, BE अपॉन EA हा रेशो इक्वल आहे कोणाला, CB अपॉन CA ला. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी या थेरम मध्ये प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग यासाठी आपल्याला या ट्रायंगल मध्ये काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर ते कन्स्ट्रक्शन कसं असेल, तर आपल्याला हा जो रे दिसतो आपल्याला CE, याला आपल्याला पॅरलल एक लाईन ड्रॉ करावी लागेल, जी या पॉइंट ए मधून पास होईल. कुठून पास होईल, तर पॉइंट ए मधून पास होईल. आणि ही जी साइड आहे BC ही आपल्याला एक्सटेंड करावी लागेल. एक्सटेंड कशी करणार आपण, तर या साइडने एक्सटेंड करणार, म्हणजे या साइडला टोटल एक्सटेंड करणार आणि इथून एक लाईन पास करणार, जेणेकरून ते दोघं लाईन्स एका पॉइंटला येऊन इंटरसेक्ट होतील. या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. चला तर बघूया कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघा, आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे.
जो ट्रायंगल होता आपला एबीसी, त्यामध्ये हा रे दिसतोय आपल्याला सीई, त्याला आपण पॅरलल लाईन ड्रॉ केलेली बघा ही एडी, ठीक आहे. आणि बीसी जी साईड होती ती आपण एक्सटेंड केली, या प्रकारे एक्सटेंड केली आणि ती एक्सटेंड होऊन कुठे इंटरसेक्ट झाली पॉईंट डी ला आणि या पॅरलल लाईनला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सीई पॅरलल टू एडी दिसते, ठीक आहे. तर या कन्स्ट्रक्शन वरून आपल्याला काय करायचंय, तर या ज्या दोन साईड आहेत सीए आणि सीडी, या दोघांना आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचंय. त्यांना कॉन्ग्रुएंट कसं दाखवता येईल, तर पॅरलल लाईनच्या टेस्ट आपण शिकलेलो आहे, बरोबर. अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट वरून आपण ते अँगल्स जे कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करू शकतो आणि मग साइड्स आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करता येतात. तर ठीक आहे, बघा इथं कन्स्ट्रक्शन जे आपण केलं ते कन्स्ट्रक्शन आपण बघूया. कन्स्ट्रक्शन आपलं काय होतं, तर बघा कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपण काय केलं, ड्रॉ सेगमेंट एडी पॅरलल टू रे सीई. बघा हा एडी सेगमेंट आपण पॅरलल ड्रॉ केला सीई ला आणि काय केलं आपण, एक्सटेंड साइड बीसी अप टू पॉइंट डी पर्यंत, या पॉइंट डी पर्यंत त्या साइडला आपण एक्सटेंड केली, ती त्या ठिकाणी इंटरसेक्ट झाली आणि आपल्याला तिथे एक ट्रायंगल बघायला मिळतो. बघा हा ट्रायंगल बघायला, ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला ही साइड सीए आणि सीडी इक्वल दाखवायची. तर ती इक्वल कशी दाखवता येईल, तर बघा या ठिकाणी आपला प्रूफ बघूया. प्रूफ, तर बघा रे PE इज पॅरलल टू साइड ED किंवा सेगमेंट ED, ओके. आणि आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेऊया. ट्रान्सव्हर्सल कोणती घेऊया, तर आपण BD जी ट्रान्सव्हर्सल घेऊया. BD इज ट्रान्सव्हर्सल, ओके. बीडी काय घेतली आपण, ही बीडी ट्रान्सव्हर्सल घेतली. तर बीडी ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे काय होईल, तर बघा या ठिकाणी हा जो अँगल आहे हा इथे क्रॉस केलेला आहे आणि हा अँगल, हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल येतील. कसे करस्पॉन्डिंग अँगल येतील, तर बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करून दाखवतो. ही लाईन आणि ही लाईन दोघं एकमेकांना पॅरलल आहे. बघा सीई आणि ही दुसरी एडी. आणि या ठिकाणी बीडी जी आहे ती मी काय घेतलेली आहे, बीडी जी हा बी पॉइंट आहे हा बी पॉइंट, बीडी मी जी आहे ती ट्रान्सव्हर्सल घेतलेली इथं. मग यावरून आपल्याला बघा या ठिकाणी हा जो अँगल आहे, आता इथून हा या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल, तुम्ही जर त्यांची पोझिशन पाहिली तर कशी पोझिशन, या साईडला खाली त्यांच्या आर्म्स जे या साईडला या डायरेक्शनला आहे. बघा याची आर्म्स या डायरेक्शनला आहे आणि आपल्याला माहिती आहे त्या अँगलची आर्म्स सेम असेल, डायरेक्शन सेम असेल आणि एकाच पोझिशनला असेल ट्रान्सव्हर्सलच्या, तर त्यांना करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. मग यावरून हे झाले करस्पॉन्डिंग अँगल आणि हे करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे हे दोघं काय असतील, कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपल्याला माहिती आहे, टू करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, ओके. तर त्यानुसार हे दोघं जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, हा अँगल आणि हा अँगल, हे दोघं काय आले, कॉन्ग्रुएंट आले. तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. बघा कोणते अँगल येते ते, अँगल BCE, ओके. अँगल BCE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, या अँगलचं नाव काय आहे, CDA, ओके. CDA. हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल होते, त्याचं रिजन त्याला आपण देऊया करस्पॉन्डिंग अँगल, ओके. याला इक्वेशन 1 आपण म्हणूया. त्यानंतर पुन्हा आपल्याला रे CE पॅरलल टू AD घ्यायचं आहे. नाव रे CE पॅरलल टू AD अँड आता ट्रान्सव्हर्सल मात्र चेंज करायचे. या पहिल्या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल BD घेतली होती, आता ट्रान्सव्हर्सल जी आहे ती आपल्याला AC घ्यायची. ट्रान्सव्हर्सल काय घ्यायचे, AC इज ट्रान्सव्हर्सल, AC इज ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी AC आपण ट्रान्सव्हर्सल घेतली. AC ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे बघा या ठिकाणी हा जो अँगल आहे, आता ही लाईन बघा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, CE पॅरलल टू AD, ओके. आणि या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण AC, ओके. त्यामुळे बघा हा जो अँगल आहे इथं, हा आणि हा अँगल, हे दोघं काय झाले, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, ओके. अँड इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर, ओके. तर बघा हे दोघं सुद्धा अँगल काय दिले एकमेकांना कॉन्ग्रुएंट, म्हणजे कोणते अँगल, ECA, अँगल ECA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, याचं नाव काय आहे तर बघा CAD, या अँगलचं नाव आहे CAD, ठीक आहे. या ठिकाणी पण आपण डायग्राम मध्ये बघू शकता, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आला, अँगल C या ठिकाणी जर आपण त्याचं नाव म्हटलं तर इकडनं लिहायचं म्हटलं तर काय, ECA, ओके. हा EC आपण घेतला आणि दुसरा कोणता आहे
CAD. CAD are alternate angles and alternate angles are congruent to each other also. या ठिकाणी याला आपण देऊया इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन नंबर दिले आपण. But in the given, okay, but in the given ray CE is the bisector and we know that bisector divides the angle into two parts or two equal parts. हा जो CE आहे तो या अँगलला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे त्याने ऑलरेडी गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे तसं. म्हणून हे दोघे अँगल्स एकमेकांना काय असतील इक्वल असतील. म्हणजे कोणता BCE आणि दुसरा ECA. बरोबर. बघा अँगल ECA हा इक्वल दिलेला आहे आपल्याला कोणाला BCE ला. BCE या अँगलला हे आपल्याला गिवन दिलंय. ओके. आता याला जर आपण इक्वेशन नंबर 3 म्हटलं, याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. तर बघा फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 आपल्याला काय दाखवता येईल. तर बघा या ठिकाणी ECA अँगल CAD ला इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. त्याच प्रकारे ECA हा BCE ला पण इक्वल आहे इक्वेशन 3 मध्ये. म्हणजेच काय तर यांची लेफ्ट हँड साइड सेम आहे. म्हणजे हे दोघं राइट हँड साइड यांची पण कशी आली इक्वल. इफ लेफ्ट हँड साइड इक्वल देन राइट हँड साइड इज ऑल्सो इक्वल. त्यावरून आपण इथं आधी फ्रॉम सेकंड अँड थर्ड वरून काय म्हणूया तर हा BCE इक्वल आहे CAD ला. म्हणजे या ठिकाणी अँगल BCE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CAD. ओके. CAD. मग याला समजा आपण दिलं इक्वेशन नंबर 4. या ठिकाणी मी एक स्टेप जास्त घेतले कारण तुम्हाला समजेल त्यावरून. मग या ठिकाणी आपण सेकंड आणि थर्ड इक्वेशन वरून हे दोघे अँगल्स जे ते इक्वल प्रूव्ह केले कारण त्यांची लेफ्ट हँड साइड सेम होती म्हणून राइट हँड पण इक्वल असेल. तर ते दोघे एकमेकांना इक्वल आले. मग आता बघा नाव इन इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन फोर्थ. ओके. इन फर्स्ट अँड फोर्थ लेफ्ट हँड साइड इज ऑल्सो इक्वल हियर. BCE इक्वल्स टू BCE. ओके. अँड हियर if left hand side is equal then again right hand side is also equal. म्हणजेच काय यावरून आपल्याला काय म्हणता येईल अँगल CDA हा इक्वल आहे कोणाला CAD ला. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं बरं तुमचं कारण इथं काय म्हटलेलं आहे CDA आणि इथं आहे CAD. ओके. तर व्हर्टेक्स लक्षात ठेवा. याचा व्हर्टेक्स आहे D आणि याचा व्हर्टेक्स आहे A. ओके. तर CDA आणि CAD हे कॉन्ग्रुएंट आले कशावरून इक्वेशन फर्स्ट आणि फोर्थ वरून. ओके. इक्वेशन फोर्थ वरून. आता या ठिकाणी आपल्याला हे दोघं अँगल कॉन्ग्रुएंट मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इक्वेशन 1 आणि 4 वरून CDA कॉन्ग्रुएंट टू CAD दाखवू शकतो इथं. तर बघा फ्रॉम या ठिकाणी मी स्टेटमेंट जे रिअलाइज केलेलं आहे आपलं या ठिकाणी बघा फ्रॉम 1 and 4 इक्वेशन 4 यावरून काय म्हटलं मी तर CDA अँगल CDA हा कॉन्ग्रुएंट आला कुणाला CAD ला. ओके. हे आपल्याला मिळालं इक्वेशन 1 आणि 4 वरून. तर बघा हा अँगल आहे CAD कॉन्ग्रुएंट टू CDA. म्हणजे हे दोघे अँगल्स एकमेकांना काय आले कॉन्ग्रुएंट आले. आणि हे दोघे अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आल्यामुळे काय झालं इथं तर हा जो ट्रायंगल आहे बघा CAD हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला का. तर बघा आपल्याला माहित आहे एका ट्रायंगलचे जर दोन अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील तर तो आयसोसेलेस ट्रायंगल होतो. आणि आयसोसेलेस ट्रायंगल मुळे किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मुळे त्या अँगलच्या अपोजिट साइड ज्या आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट येतात. म्हणजे या अँगलच्या समोरची साइड CD कॉन्ग्रुएंट येईल कोणाला या अँगलच्या समोरच्या साइडला CA ला. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं इथं साइड बघा इन ट्रायंगल CDA अँगल CDA कॉन्ग्रुएंट टू अँगल CAD. ओके. सो देयरफॉर साइड CD ही इक्वल आली कोणाला DA ला किंवा A. साइड CD ही इक्वल आली कोणाला CA ला. ओके. यानुसार बघा याला आपण पुढचा नंबर देऊ शकतो किंवा काही गरज नाही. तर बघा यापर्यंत आपण आलेलो आहे आणि आता इथं आपला मागचा कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे आणि तो म्हणजे काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. तर काय होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इन ट्रायंगल if a line parallel to third side of a triangle then its line divides the remaining two sides in the same proportion. हा आपला थेरम होता. मग या ठिकाणी आपण जर ट्रायंगल घेतला बघा कोणता ट्रायंगल हा पूर्ण ट्रायंगल आता मोठा ABD. कोणता ट्रायंगल ABD. सो इन ट्रायंगल बघा इन ट्रायंगल ABD CE पॅरलल टू CE किंवा रे CE म्हणतो आपण
हे सीई पॅरलल टू एडी म्हणजे हा ट्रायंगल आपण घेतला. आता बघा इकडे लक्ष द्या, या ठिकाणी हा डी आहे आणि हा आहे आपला बी. यामध्ये आपण काय म्हणतोय तर हा सीई बघा, सीई पॅरलल टू एडी म्हणजे ही साइड पॅरलल आहे थर्ड साइडला. यामुळे काय येते शोधायचा, बीई अपॉन ईए इक्वल्स टू बीसी अपॉन सीडी असा रेशो आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर बघा इथं आपण मेन ट्रायंगल एबीडी रे सीई पॅरलल टू एडी. ओके, सो बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीई अपॉन ईए आपल्याला काय मिळेल, बीई अपॉन ईए इज इक्वल्स टू बीसी अपॉन सीडी. काय मिळेल आपल्याला, बीसी अपॉन सीडी. आणि याचं रिजल्ट काय बाय बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला आपण म्हणतो बीपीटी थेरम. ओके, तर बघा हे आपल्याला मिळालं. आपल्याला ऍक्च्युअल प्रूफ काय करायचं होतं, बीई अपॉन ईए इक्वल्स टू सीबी अपॉन सीए. ओके, पण इथं सीबीच्या ऐवजी काय आलं बीसी, मग सीबी आणि बीसी हा इक्वलच आहे. ठीक आहे, याला आपण सीबीच्या ऐवजी बीसी पण लिहू शकतो. ओके, पण या ठिकाणी आपल्याला मिळाला सीडी आणि आपल्याला इथं पाहिजे होता सीए. यासाठी आपण मागच्या याच्यामध्ये हे सीडी इक्वल्स टू सीए प्रूव्ह केलं. मागचं जे इक्वेशन आपण पाहिलं, समजा तुम्ही त्याला इक्वेशन नंबर 5 पण देऊ शकता. सो हियर वी कॅन रिप्लेस सीडी बाय सीए अँड वी गेट अवर प्रूफ. ओके, सो हियर बीई अपॉन ईए इक्वल्स टू बीसी अपॉन सीडीच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो, सीए. तर या प्रकारे आपल्याला या थेरमचं हे प्रूफ मिळालं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या ठिकाणी काय होतं, ही प्रॉपर्टी होती अँगल बायसेक्टरची. बायसेक्टर सीई मुळे याची जी अपोजिट साइड आहे ती दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाली, जी आणि ईए. तर या दोन पार्ट्सचा काही रेशो होता तो इक्वल असेल रिमेनिंग टू साइड्सला. अशा प्रकारे आपला हा थेरम होता. विद्यार्थी मित्रांनो, हा थेरम जर का तुम्हाला आवडला असेल तर याचा स्क्रीनशॉट किंवा याचा प्रूफ जर तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर आपण स्क्रीनशॉट घेतला असेल तर नक्कीच हा थेरम तुम्हाला आवडला असेल, याचं प्रूफ लक्षात राहील आणि तुम्हाला कन्सेप्च्युअल वाटला असेल. तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी किंवा कन्सेप्च्युअल व्हिडिओसाठी आपल्या VS लर्निंग अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर देखील करा. धन्यवाद.